हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया चरिता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या आजच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. 7व्या अध्यायातल्या 3ऱ्या श्लोकाचा विचार आपण चालू आहे. 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकाचा विचार करायला आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्यातल्या पहिल्या ओळीचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिला. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितम. माऊलींनी वर्णन केलेलं आहे. 3 गोष्टींचं वर्णन भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. अर्जुनाच्या प्रश्नाला दिलेले हे उत्तर आहे. प्रश्न पण किती सुंदर असतात आणि त्याची उत्तरं देणारा सुद्धा वक्ता तेवढाच तत्ववेत्ता आहे, महात्मा आहे, अवतारी पुरुष आहे, साक्षात भगवंत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या मुखातून आलेलं हे डायरेक्ट तत्वज्ञान आहे. इतर सगळा जर विचार केला तर इतर जे आलेलं जे तत्वज्ञान आहे ते पौरुषेय आहे असं मानायला हरकत नाही. पण भगवंताच्या मुखातून आलेलं भगवद्गीता हे डायरेक्ट आलेलं आहे. वेदसुद्धा म्हणतात की त्याच्या झोपेच्या निश्वासातून वेदाची उत्पत्ती झालेली आहे. आणि ती कदाचित तिकडं असू शकते, वेदांच्यामध्ये त्रुटी राहू शकते. पण ज्यावेळी जागृती अवस्थेमध्ये भगवंताने गीता सांगितली, त्यामुळे गीतेचं मूल्य हे त्यामुळं वाढतं. अर्जुनानं अतिशय सुरेख असे प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यातला प्रश्न विचारला आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ, ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म याबद्दलचं विचारणा सुरू केलेली आहे. त्यातल्या पहिल्या ओवीमध्ये आता काही सुरुवातीच्या ओवीमध्ये ब्रह्माचं वर्णन, ते अक्षर कसं आहे याचं वर्णन माऊलींनी आपल्या भाषेमध्ये सुरेख पद्धतीने केलेलं आहे. 15 नंबरची ओवी आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिली होती. मग म्हणतले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असतत खिरे कवने काळी. कोणत्याही काळी त्याला कोणत्याही काळामध्ये ते घडत नाही. फुटक्या असणाऱ्या आकाशाच्या या पात्रामध्ये जग हे आकार आहे आणि आकाराला काय असतं, नाश असतो. जिथं आकार असतो तिथं, त्यामुळे कोणत्याही भूत भविष्य वर्तमान काळात ते गळत नाही. हा फुटक्या जगाच्या आकारात दाट भरलेले असताना सुद्धा कोंदलेलं आहे, म्हणजे कोंबून भरलेलं आहे. जरी भरलेलं आहे, कोंबून म्हणजे काय, तुका म्हणे विठू भरला सभाई. वर्णन जे केलेलं आहे ते चराचरी नाही उणे चराचरी, भरला घन दाट, त्याचा कोंदले शब्द असं वापरलेला आहे. तसेच वर्णन पुढच्या ओळीमध्ये आणि माऊलींनी ब्रह्माचे करायला चालू केले. एरवी सपूरपण जयाचे पाहावे. सपूरपण म्हणजे सूक्ष्मपणा. त्याच्यातलं सूक्ष्मत्व जर पाहायचं झालं तरी शून्यची नव्हे स्वभावे. शून्य आहे, पाहू गेल्यास ते शून्य आहे असे वाटते, पण ते वस्तुस्थितीने शून्य नाही. तरी शून्यची नव्हे स्वभावे, परी गगनाची पालवे. पालवे म्हणजे पदर, गाळून घेतले. जे आकाशाच्या पदरातून गाळून घेतलेलं आहे, त्यामुळं ते अत्यंत सूक्ष्म आहे. चाळण कुठली वापरली आहे बघा, आकाशाची. आकाशातून काहीच गळत नाही. आता इतकी सूक्ष्म चाळण जर आकाशासारखी असेल तर ते कसं असेल, किती सूक्ष्म असेल याचा विचार केलेला बरा.
म्हणून म्हणलेलं आहे, गाळून घेतलेला आहे आकाशाच्या पदरातून. एरवी सपूर्पण जया तयाचे पाहावे, म्हणजे त्याचं सूक्ष्मत्व जर पाहायला गेलं, पाहू जाता काहीच नाही तिथं, शून्य वाटतं. काही बघायला गेलं तर ध्यानात गेलो आपण, नामात असलो, समाधी अवस्थेमध्ये असलो, काहीही नाही. त्यामुळे एक शून्यवाद एक मत निर्माण झालेला, आपल्याला क्षणिक शून्यवाद बौद्ध मतांचा वर्णन केलेला आहे शास्त्राने. त्यामध्ये ते शून्य आहे. ते काय म्हणतात, काहीच नाही म्हणजे शून्य आहे. आता हे शून्य आहे तर शून्य तरी मानायचं का, हा विचार आहे. काहीच नाही आणि शून्य आहे असं वाटतं, पण शून्य पण नाही. शून्य आहे या शब्दाचा अर्थ काय होतो मग? आता शून्य आहे, शून्य शून्य म्हणजे काही नाही असं त्यांना म्हणायचं आहे. पण काही नाही म्हणणारा तरी शिल्लक असतो ना. शून्य कुणाला तरी दिसलेलंच आहे ना. त्यामुळं शून्य नाही, शून्य वाटतं पण शून्य नाही, ते आकाशाच्या पदरानं गाळून घेतलेलं आहे असं वाटतं. आता शून्य नाही शब्दाचा अर्थ काय? कारण ते सत आहे. शून्य नाही जर आपण म्हटलं तर ते सतरूपानं आहे आणि ते व्यापक असल्यामुळं सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्म केवढं? तर आकाशाच्या पदरातून गाळून घेतलेलं आहे, एवढी सूक्ष्मता त्यामध्ये आहे. त्यामुळे ते दृश्य किंवा स्थूल होत नाही. साध्या डोळ्याला ते दिसत नाही. सर्वसाधारण बुद्धीला त्याचं आकलन होत नाही. आणि आमच्या सर्वांच्या बुद्ध्या सर्वसाधारण आहेत. जी बुद्धी संसाराच्या आसक्तीमध्ये अडकलेली आहे ती सर्वसाधारण आहे. नात्यागोत्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलं आपलं अंतःकरण हे बाहेरचा या सूक्ष्मतेचा वेध घेईल का? आम्हाला तेवढं स्थूल तेवढं कळतं, मोठं मोठं जाडजाड आहे तेवढं कळतं. आणि जाडजाड काय? ज्याला आकार आहे, ज्याला नाम आहे, ज्याला रूप आहे, तेच आपल्याला कळतं. त्याचाच विचार शब्दस्फुर्श रूप रसमंदामध्ये होतो, अन्य नाही. शब्द तेच शोधतात, नंतर रूप त्यामुळंच कळतं आपल्याला, स्थूलामुळं कळतं बरं काय. गंध कळतो, शब्द स्पर्श कळतो, रूप रस कळतो. यात पाचही तन्मात्रा ज्या शब्दांचे विषय आहेत, हे शब्दविषय किंवा सगळेच पंचविषय कळण्याला कारण आपली स्थूलता आहे. ज्यावेळी या पंचविषयाच्या पलीकडे आपण जातो त्यावेळी सूक्ष्मात घुसतो. हे ढोबळमानानं आणि स्थूल असणाऱ्या प्रपंचाच्या पलीकडे आपण जातो, तेव्हा आपल्याला त्या प्रांतामध्ये, त्या ब्रह्म आणि अक्षर ब्रह्माच्या प्रांतामध्ये आपण जाऊ शकतो. जेव्हा आपण शरीराच्या पलीकडे, स्थूल असणाऱ्या शरीराच्या पलीकडे जातो, तेव्हाच आपल्याला देहातीत होणं, ज्याला आपण म्हणतो, तीन देहाच्या पलीकडे, तो मग देहत्रियातीता. भगवंत कुठं आहे? स्थूल देहाच्या पलीकडे आहे. भगवंत तीन अवस्थेच्या पलीकडे आहे. अवस्थात्रयातीता, तीन काळाच्या पलीकडे आहे. म्हणजे किती सूक्ष्म आहे. मग आम्ही बोलणारे जीव जे आहे ते स्थूलात बोलतात, काळात बोलतात. आणि दुसरी गोष्ट काय? देश काळ वस्तूमध्ये बोलत असतात. ह्याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हाच या सूक्ष्मत्वाचा आपल्याला अंदाज येतो. संतांना तो आला, संतांनी त्याला जाणलं आणि जाणल्यानंतर त्यांना कळलं, ज्याला तुम्ही नाही म्हणता ते आहे. शून्य 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 जर म्हटलं तर शून्य पाहणारा तरी आहे ना जागा. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही जरी म्हटलं. अमृतानुभवामध्ये दृष्टांत दिलाय ना, काळा मनुष्य काळ्या कुठ्ठ अमावास्येच्या अंधारामध्ये बसलेला आहे, त्याला तो स्वतः सुद्धा दिसत नाही. दिसत नाही तरी तो म्हणतो मी आहे. आता मी आहे ज्यावेळी जोपर्यंत वाटतं तोपर्यंत सत आहे, अस्ती आहे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. म्हणून त्याला शून्य वाटत असेल तरी शून्य म्हणता येत नाही. शून्य म्हणणं म्हणजे काहीतरी आहे म्हणणं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काहीतरी दिसतं, ते दृष्टीगोचर आहे काय? काहीच नाही असं म्हणणं सुद्धा किती चूक आहे सांगा. काहीच नसेल तर काहीच नाही म्हणणारा कोणतरी आहे ना. आपण म्हणतो झोपेत मी काही बघितलं नाही, झोपेत मला काही कळत नव्हतं ना. पण ज्याला कळत नव्हतं तो तरी एक ज्ञानी कोणतरी आहे ना जाणणारा. मी गाढ झोपलो होतो, मला झोपेत काय कळत नव्हतं म्हणणारा कोणतरी पाहिजे ना. तसं शून्य शून्य म्हणण्याला काय अर्थ राहतो? सतरूपानं ते असणारच आहे, ते व्यापक आहे, त्यामुळं सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्म आहे म्हणून व्यापक आहे.
नाम सुद्धा कसं आहे, व्यापक आहे. व्यापक म्हणजे ज्ञानदेव कुशे निवृत्तीशी चाड गगनाहून वाढ नाम आहे. आणि माऊली म्हणतात गगनाच्या पदरातून त्याला गाळून घेतलेलं किती सूक्ष्मता आहे बघ. गगनापेक्षा श्रेष्ठ नाम आहे. नाम म्हणजे ब्रह्मतत्व. इथं आपण जे विचार करायला लागले लक्षणाने बोलतो, नाम म्हणजे ब्रह्मतत्व. गगनाहूनी नाम वाड आहे, अनुरेणुया तो कडा, तुका आकाशा एवढा. आकाश एवढा शब्दाचा अर्थ काय सांगा बघू. हे ब्रह्मतत्व द्यायचा दृष्टांत म्हणून आकाशाचा देतो, पण आकाशाला निर्माण करणारं सुद्धा ब्रह्म आहे. आत्म्यातूनच आकाश निर्माण झालं. सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम सांगताना श्रुती सांगते की आकाशातून आत्म्यातून आकाश निर्माण झालं. त्यानंतर हळूहळू पंचमहाभूताची निर्मिती होऊन सृष्टी तयार झाली. याचा अर्थ आकाशाला निर्माण करणारं सुद्धा ब्रह्म आहे. मग त्यातनं गाळून घेतलेलं असं म्हणतात माऊली की मी एरवी सपूरपण तयाचे पाहावे, त्याचं सूक्ष्मपणा पाहू गेल्यास तरी शून्यची नव्हे स्वभावे. स्वभाव होता ते शून्य नाही आहे, म्हणजे काहीच नाही असं म्हणण्यात अर्थ नाही आहे. परी गगनाची नि पालवे गाळूनी घेतले. गगनाच्या पदरातून त्याला गाळून घेतलेला आहे. इथं शून्यवाद सुद्धा सिद्ध होत नाही, कारण शून्य पाहणारा कोणतरी आहे. 17व्या ओळीमध्ये काय म्हणता, जे ऐसी ही परी विरळे. कसं आहे, अगदी विरळ आहे ते, विरळ एकदम. ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची निखोळे, हालवले ही न गळे ते परब्रह्म. जे असे अत्यंत पण जगाच्या झिरझिरीत पदर हलवला तरी सुद्धा ते गळत नाही, ते परब्रह्म आहे. विज्ञान शब्द कशाला वापरला, हे स्थूल असणारं जग, त्या जगाला. जगाची निखोळे म्हणजे जगाचं गाळणी जे आहे त्या गाळणीमध्ये जरी त्याला घातलं, ते झिरझिरीत विरळ असणार आहे. त्या विरळ अशा पदरामध्ये हलवलं तरी सुद्धा गळत नाही. एखादी गोष्ट आपण खाली पाडण्यासाठी, पीठ वगैरे खाली पाडण्यासाठी हलवते बघा, का हलवून तरी किमान खाली पडावं, तर हलवल्यावर तरी सुद्धा ते गळत नाही, त्याला परब्रह्म म्हणतात. काय सुंदर व्याख्या करतात बघा संत. अक्षर परम ब्रह्म एवढ्यावरून आपल्याला कळलं नसतं बरं काय. म्हणून माऊली उलगडून सांगायला लागलेत की जे प्रपंचरूपी, म्हणजे इथं जग शब्द वापरला, विज्ञान शब्द वापरला, तो विज्ञान हा शब्द येतं ते स्थूल जे आहे त्याला विज्ञान म्हणतात. आणि हे विज्ञानाच्या वस्त्राच्या गाळणीतून जरी त्याला काढलं, हलवून पाहिलं तरी हलवलं असताना सुद्धा गळत नाही, ते अक्षर ब्रह्म आहे. कारण जगातले बुद्धिगम्य जे ज्ञानाच्या पदरातून, विज्ञानाच्या पदरातून, म्हणून काही चिकित्सक मंडळी आहेत ना, त्या चिकित्सक मंडळींना सुद्धा त्याचा पत्ता लागत नाही, तर त्या विज्ञानाच्या, त्या बुद्धिगम्य ज्ञानाच्या पदरातून ढवळून जरी गाळण्याचा प्रयत्न केला तरी ते गळत नाही. इतकं सूक्ष्म आहे आणि इतकं ते स्थिर आहे. गळत नाही शब्दाचा अर्थ काय, त्याला हलणं नाही, ते निष्क्रिय आहे. निष्क्रिय असल्यामुळं त्याला क्रिया होत नाहीत, हालत नाहीत. मग ते गळल कसे, ऐसे जरी विरुळे, असं इतकं जरी विरळ असलं, ये विज्ञानाची खोळे हालविन न गळे. विज्ञानाच्या त्या खोळीमध्ये जर घातलं आणि हलवलं तरी सुद्धा गळत नाही. आणि आकाराची झालेपणे जन्मधर्माते नेणे, त्याला म्हणतात तर देहादी आकारीचा जन्म झाल्याने जे जन्माचा विकार नेणे जाणत नाही, त्याला निर्मिती नाही, निर्मितीला ते जाणतच नाही, जन्माला ते जाणतच नाही. आकाराची झालेपणे, आकाराचा देहादी आकार असे जीवाचा आकार निर्माण झाला तरी आकारुलोपी निमणे नाही काही. आकारातून ते निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्याला आकार नसल्यामुळं निमणे पण नाही. निमणे म्हणजे आकाराचा नाश झाल्यानं त्याचा कधीही नाश होत नाही. आकार निर्माण होतात म्हणून त्याचा नाश होत असतो. आकारात आल्यासारखं जरी वाटत असलं तरी त्याला जन्म हा विकार नाही. जन्म हा विकार कशाला आहे, स्थूल देहादी प्रपंचाला, जगाला आकार आहे. का, ते जन्माला येतं म्हणून हे नष्टही होत नाही.
जे जन्माला येतं ते आकार धारण करतं. त्यामुळं आकार नष्ट होतात. याला आकारच नसल्यामुळं, निराकार असल्यामुळं, निरवयव असल्यामुळं त्याचा नाशच होत नाही. म्हणून आकार नष्ट झाला तरी आकारात असतं, पण आकार नष्ट झाल्यामुळे याच्यावर परिणाम काय होत नाही. तसं खोल विचार आहेत हा. म्हणजे आपण सर्वसाधारण देवभक्ती करणारे आम्ही भोळे आहोत, यांना हे न पचणारं तत्त्वज्ञान आहे. ब्रह्म जे आहे ते सांगता येत नाही, ते सांगता नये असं, ते बोलता नये असं तुकोबा म्हणतात. त्याची भाषा सांगता येत नाही बरं का, आणि त्याला बोलता येत नाही, म्हणजे ते बोलून दाखवता येत नाही. असं ते कसं आहे, वाच्य शब्द वापरलेला आहे. त्याचं निर्वचन काय, वचन करता येत नाही, त्याची व्याख्या करता येत नाही. वर माहिती दिलेली आहे की ते आकार नष्ट झाला तरी त्याचा कधीच नाश होत नाही. म्हणजे आकार हे घटाच्या द्वारे आकाराला प्राप्त होतं, मठाच्या द्वारे आकाराला आकाश प्राप्त होतं. आकाशाचा जरा दृष्टांत दिलेला आहे वेदांतामध्ये. घटाकाश, मठाकाश, जलाकाश, महदाकाश, अशा आकाशाचे 4 प्रकार चैतन्य, 4 चैतन्य सांगताना केलेलं आहे. जीव चैतन्य, आणखी कोणती चैतन्य जे सांगितलेले आहे, ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य. हे चैतन्याचे जसे प्रकार सांगितलेत तसे घटाकाशाचे आणि जलाकाशाचे प्रकार आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये बघायला मिळतात. जीवाचं माहिती सांगण्यासाठी ही चैतन्य सांगितलेली आहेत. वास्तविक हे एकच आहे सगळं. म्हणून इथं म्हणतात घट फुटला तरी घटातलं आकाश नाहीसं होत नाही. घट हा आकार आहे आणि त्या आकारात त्या आकाश असतं. पण आकाश तसंच राहतं आणि घट फुटला तरी त्याला निमणं नाही. निमणं म्हणजे त्याचा नाश नाही. ते घट आकाश कुठं जातं, मठाकाशामध्ये जाईल. मठाच्या भिंती जर काढल्या तर ते आकाश कुठं जाईल, महद आकाशामध्ये जाईल. दुसरीकडे जाणार कुठं सांगा, कारण तिथूनच आलं होतं ते. तसं आकारालोपी निमणे नाही काही. त्याला आकार जरी गेला तरी आकाराबरोबर ह्याचं जाणं नसतं. आकार मोडतात, पण हे आकारहीन असल्यामुळं, निराकार असल्यामुळे याला मोडणंच नाही. आकार असतो तो मोडतो, नाम रूप नष्ट होतात, पण ज्याला नाम आणि रूप नाही त्याला नष्ट होणं सुद्धा नाही. त्यामुळे आकार हा उत्पन्न होणार आहे आणि आकार हे कार्य आहे आणि त्याला काहीतरी कारण असतं. त्यामुळे ते कारणाशिवाय आकार शिल्लक राहत नाही. ज्यावेळी कारण संपतं म्हणजे तो घट फुटतो ना, त्यावेळी त्यातनं तिथे असणारं आकाश जातं कुठं, आपल्या मूळ आकाशामध्ये, महद आकाशामध्ये ते जात असतं. त्या तसं विचार केला तर हे मडकं तयार होतात, घट तयार होतात बघा. त्याला मातीच आहे, त्याला कारण माती आहे. दागिने तयार होतात, अलंकार तयार होतात, दागिने तयार होतात. ह्याला कारण सोनं आहे. सोनंच काढून घेतलं त्यातनं तर दागिने शिल्लक राहतील का? किंवा गाडग्यातून माती काढून घेतली तर गाडगं शिल्लक राहील का? तर त्याचे आकार जातील, पण माती कुठं जाणार? दागिन्याचा आकार नष्ट होईल. चित्ता काय, त्याला आकार आहे. मग त्याचा आकार समजा काढून घेतला आणि त्याचा गट्टाच तयार केला, आकार गेला का? सोनं कुठं गेलं काय? सोनं तसंच राहिलं, फक्त आकार त्याचा मोडून गेला. आकार मोडतात पण त्याचं जे कारण आहे ते कारण मोडत नाही. आकार हे कार्य आहे आणि त्याला कारण ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे. म्हणून जन्म हा आकार आहे आणि त्यामुळे त्याच्यात दोष आहेत. जे जन्माला येतं ते 6 दोषांनी युक्त असतं. शरीर जन्माला येतं तर शरीराला 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विप्रिन्मते, क्षीयते, म्रियते, असे 6 आकार देहाला आहेत. त्यामुळे देह या 6 आकारातून प्रवास करतच असतो, जातोच तो हळूहळू आणि शेवटी आहे म्रियते. असतं म्हणजे कुठंतरी असतंच ते आणि असल्यामुळं जन्माला येतं. असते म्हणजे असतंय, जायते म्हणजे जन्माला येतं, वर्धते म्हणजे त्याची वाढ होते कारण त्याच्यात बदल असतो. बदल विप्रिन्मते, वर्धते म्हणजे वाढ आहे, विप्रिन्मते म्हणजे त्यात बदल होतो, त्याच्यात कलर बदलतो, त्याचे आकार बदलतात, इकडे तिकडे वेगवेगळे आकार येत असतात. जसं माझ्या शरीराला बालपण आहे,
बालपणातून मी जे तरुणपणात येतो त्याने माझा आकार बदलतो. माझ्या देहाची लांबी, रुंदी, उंची, वजन वाढत राहतं, कमी होत राहतं. हे चालू आहे. त्याला विपरीनमते म्हणतात. आणि विपरीनमतेनंतर दुसरा प्रवास सुरू होतो, म्रियते. म्रियते म्हणजे क्षीयते. क्षीयते म्हणजे हळूहळू क्षीण होत जातं. आणि क्षीण होत गेल्यानंतर शेवटचा जो विकार आहे तो म्रियते म्हणजे मरतं. मरतं म्हणजे त्याचा नाश आहे. म्हणजे ज्याची उत्पत्ती आहे त्याचा नाश आहे. उपजेते नाशे. माऊलींची ओळीच आहे. आपण बघितलं, त्याच्यावर चिंतन केलं. जे जन्माला येतं त्याचा नाश होतो. म्हणून कार्याचीच उत्पत्ती आणि नाश आहे. कारणाबाधित असतो. हेच वर्णन आहे. आकार लोपी निमने नाही काही. जरी आकार असे हजारो आकार तयार झाले तर त्याचं निमन नसतं. आकार वेगवेगळे तयार होतात. आकाशात ढग कसे वेगवेगळे तयार होतात बघा, वेगवेगळे. पण ते आकार तसे तयार होतात, तसे निघून सुद्धा जातात वाऱ्याबरोबर, कारण ते तयार झालेले असतात. तसं इथं म्हणतात, आकाराची झालेपणे जन्मधर्माते नेले. आकाराचा जन्म झाल्याने ते जन्माचा विकार जाणत नाही. देहादे आकाराला कदाचित येतं ते. माझा देह आहे, याला आकार आहे. पण या आकारामध्ये असलेलं निराकार तत्व आहे ना, त्याला आकार नसतो. समजा हा देह पडला, तर देह पडल्यानंतर काय होईल? त्यात असणारं तत्व कुठं जाईल? तर मूळ तत्वामध्ये विलीन होईल. काय त्याला कुठं आकारच नव्हता ना, मग त्याला कशी मोडतोड होईल सांगा? भांड्यामध्ये असलेली हवा, त्या हवा काय मोडती नाही. आता आकार आहे की तिचा, कशामुळे आकार प्राप्त झाला सांग? भांड्याचा जसा आकार तसा आतल्या आकाशाचा हवेचा आकार असतो. आज जी हवा असते ना ती कुणासारखी? तसा माझ्या देहाचा आकार, तशा पद्धतीनं ते आतलं ब्रह्म तसा आकाराला येतं. माझ्या देहात असा आहे, मुंगीच्या देहात तिच्या देहाप्रमाणे आहे. जेवढं मुंगीच्या देहामध्ये आहे तेवढंच हत्तीच्या देहामध्ये आहे. पण तरीसुद्धा हत्तीचा देह हा आकार आहे, मुंगीचा देह आकार आहे, मनुष्याचा देह आकार आहे. पण मनुष्याचा देह पडला, मुंगी गेली, हत्ती पडला, पण त्यातलं तत्व जे आहे त्या तत्वाला आकार नाही. आकार नाही म्हणून त्याला नाश नाही. आकार ज्याला आहे त्याला विकार आहे, आणि विकारामुळं त्याचा नाश ठरलेला आहे. ज्याला उत्पत्ती आहे त्याचा लय असतोच. हेच वर्णन ह्या ओळीमध्ये माऊलीने 18व्या ओळीमध्ये. आणि आकाराचे झाले पण जन्मधर्माते नेणे, आकार लोपी नेमणे नाही काही. त्याला काय? आकार रूपाबरोबर आकाराच्या जाण्याबरोबर ते जात नाही. ते तसंच असतं. ऐशिया आपुलियाची सहस्थिती जया ब्रह्माची नित्यता असते, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. आता परत अध्यात्माचं वर्णन करायला चालू केलं, सांगायला की जे याप्रमाणे आपल्या सहस्थितीने ज्याला ब्रह्मप्राप्तीची अबाधित नित्यता प्राप्त झाली आहे, अशा त्या कुटस्थ प्रत्येगात्म चैतन्याला अध्यात्म, मागे आपण चर्चा केली, त्याला जीव म्हणतात. तोच जीव आहे. म्हणून ते कुटस्थ चैतन्य एक वेगळं मानलेलं आहे, जीव चैतन्यापासून वेगळं. कुटस्थामध्ये बदल होत नाही. लक्षात आलं? तर कुटस्थामध्ये बदल नसतो. पण इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे की कुटस्थ प्रत्येगात्म चैतन्य जे आहे त्याला अध्यात्म असं नाव दिलेलं आहे. मागं आपण त्याचा जीव असा उल्लेख केलेला आहे. ऐशिया आपुलियाची सहस्थिती, मूळ ही जी स्वाभाविक स्थिती आहे, ज्या परब्रह्माचे अखंड असलेपण जे आहे, सतत असणं. जीव हे जीवरूपानं ते सतत आहे, ते कुठं जात नाही. त्यालाच कुटस्थ प्रत्येगात्म चैतन्य ते अध्यात्म म्हटलेलं आहे. त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ते कुटस्थ प्रत्येगात्म चैतन्य त्याला अध्यात्म म्हणतात. आणि देहात ते अधिष्ठान रूपानं सहज असतं. शब्द वापरला, आपुलियाची सहजस्थिती. सहज असतं बरं काय. ते सहज म्हणजे कोंडलेलं, दाबलेलं, कोणीतरी बसवलेलं असं नाही. ती सहज असते. आणि प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक देहामध्ये, जीवामध्ये ते सहजपणाने राहत असतं. त्या ब्रह्माची नित्यता असते, म्हणजे अखंड पद्धतीनं ते असतं. ब्रह्मप्राप्तीची अबाधित नित्यता त्याला प्राप्त झालेली असते. म्हणून देहात अधिष्ठान रूपानं ते सहज राहतं. आणि शरीराला चेतना देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी जो शरीरामध्ये आहे, परंतु तो शरीरापासून भिन्न आहे.
असतो शरीरामध्ये, पण शरीरापासून भिन्न आहे. ज्यामुळं अंतःकरणाला सत्ता मिळते, अंतःकरणाला स्फूर्ती मिळते. मी जीव 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 असं बोलतो, तो तेच आहे ते मुळात, फक्त ते आपल्याला लक्षात येत नाही. पण ज्यामुळं अंतःकरणाला सत्ता आणि स्फूर्ती प्राप्त होते, ते तत्व जे आहे त्याला अध्यात्म किंवा त्याला कुटस्थ प्रत्येगात्म चैतन्य म्हटलेलं आहे. तेच परब्रह्माचे स्वरूप म्हणजे स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे सहज स्थिती आहे, आणि ही सहज स्थिती कायम टिकते. ही कार्याची स्थिती नाही बरं काय. कार्य हे निमित्त आहे, ते उपकार्य हे निमित्त कारणाच्या आणि उपादान कारणाच्या अधीन असतं. परत एक सिद्धांत यामधून आपल्या लक्षात येतो. कार्याला निमित्त लागतं आणि कार्याला उपादान लागतं. उपादान नसेल तर कार्य टिकत नाही. ज्या कारणाशिवाय कार्य टिकत नाही त्या कारणाला उपादान कारण म्हणतात. उपादान कारण म्हणजे माती हे मडक्याचं उपादान कारण आहे. माती नसेल तर मडकं टिकत नाही. सोनं हे दागिन्याचं उपादान कारण आहे. दागिने हे कार्य आहे आणि सोनं हे कारण आहे. पण कुठलं कारण? निमित्त नव्हे. निमित्त कारण सोनार आहे. निमित्त होतं तो असला काय आणि नसला काय. माती कुठं जाणार आहे काय? सोनं कुठं जाणार आहे काय? सोनार नाही म्हणून काय सोनं गेलं? कुंभार नाही म्हणून काय माती गेली? नाही, ते असते, ती सहज स्थितीमध्ये असतं. अशा सहज स्थितीमध्ये जे असतं ते कुटस्थ प्रत्येगात्म चैतन्य, ज्याला जीव म्हटलेलं आहे, की ज्यामुळं अंतःकरणाला सत्ता आणि स्फूर्ती मिळते. जीव मी आहे असं बोलायला लागतो. हे परब्रह्माचं स्वरूप म्हणजे स्वभाव आहे. ही सहस्थिती अखंड असते, कायम असते, कारण ती कार्याची नसते. कारण जे आहे ते अधीन गुणाच्या नसतं, कार्य अधीन असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे अधिष्ठानाचं अस्तित्व सहज आहे. त्यामुळं आत्मा जीवरूपाने शरीर धारण करून भावरूप म्हणजे जन्माला येतो. स्वभाव शब्द वापरला आहे, स्वभाव तो शब्द आहे. आत्मा काय करतो? जीवरूपाने शरीर धारण करून भावरूपाला येतो म्हणजे जन्माला येतो. वास्तविक आत्म्याला जन्म आहे का? नाही, पण जीव जन्माला येतो ना, हा मुद्दा त्यातला आहे. देह जन्माला येतोय ना, पण कशाद्वारे येतो? आत्मा काय करतो? जीव रूपाने शरीर धारण करतो आणि जन्माला येतो. आणि त्या शरीराला अध्यात्म म्हणजे शरीराला व्यापून राहिलेलं जे चैतन्य आहे ते अनुभवाच्याच द्वारे अनुभवालाच येतं. वास्तविक त्या अनुभवाचं जे शास्त्र आहे त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात, कारण हे अनुभवाचं शास्त्र आहे. या छोट्याशा देहामध्ये ते आत्मस्वरूप आतमध्ये आहे हे जाणून घेणं, जे देहाला चिकटून आहे पण देहापेक्षा भिन्न आहे, असं जे आहे त्याला अध्यात्म म्हणतात. त्यामुळे शरीराला लागून असल्यामुळं त्या शरीराला सुद्धा शरीर तापाला अध्यात्म ताप म्हणतात. जे 3 ताप सांगितलेत ना, त्या तापापैकी जो अध्यात्म ताप आहे, आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप, अधिदैविक आणि अधिभौतिक ताप, 3 तापापैकी जो आध्यात्मिक ताप आहे तो शरीराचा ताप आहे. शरीराला होणाऱ्या व्याधी, शरीराच्या जखमा, शरीराच्या वेदना याच्याशी संबंधित असणारा जो ताप असतो त्याला अध्यात्म ताप म्हणतात. म्हणून शरीराशी संबंधित असणारं जे चैतन्य असतं त्याला अध्यात्म म्हणतात. समजून घेतलं तर लगेच आपल्याला हळूहळू समजून येईल ते तोच जीव आहे आणि तो जीव व्यापून असतो सगळ्या देहामध्ये. तो अशा हृदयामध्ये आहे, हृदयामध्ये वर्णन केले त्याचं, हृदय आकाशामध्ये, पण सगळीकडे व्यापून असतो. अगदी पायाच्या टोकाला जरी कुठं जखम झाली, काटा बोचला तरी वरपर्यंत वेदना येतात. याचा अर्थ तिथून इथंपर्यंत व्यापलेला आहे, ते नाही असं कुठंही नसतं, सगळीकडे आहे. लोखंडामध्ये सुद्धा बघा, लोखंडाचा तुकडा एक मोठी जरी एक सळी घेतली आणि ती जर गरम केली एका टोकाला तर इकडं आपल्याला भासतं. कधी पण लक्षात घ्या, जेवण करताना जो चमचा आहे, उलाटणं आहे, ते आपण टोक वापरत असतो पण त्याचा दांडा पण गरम झालेला असतो. याचा अर्थ ते आत रिकामं आहे. आम्ही म्हणतोय भरलेलं आहे सगळं, ते लोखंड भरलेलं आहे, भरलेलं नाही.
त्याच्यामध्ये वायुरूपानं ते फिरत असतं. म्हणून सगळीकडे तसं जसं व्याप्त आहे तशा पद्धतीनं शरीराला सुद्धा व्यापून असलेलं हे चैतन्य आहे. म्हणून इथं आत्मा जीवरूपाने शरीर धारण करतो आणि धारण करून जन्माला आल्यानंतर त्या शरीराला अध्यात्म म्हणतात. म्हणून शरीरात व्यापून राहिलेले जे चैतन्य आहे ते अनुभवायचं जे शास्त्र आहे त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. ही थोडीशी अधिकची माहिती. ऐशी या आपली याची सहस्थिती जया ब्रह्माची नित्य असते तया नाम समुद्रापती अध्यात्मगा. म्हणून सहजता असली पाहिजे, कारण ब्रह्म सहज आहे. ब्रह्म कसं आहे? सहज. सहज असतं ना ते सरळ असतं. म्हणून आपण जर सरळ असलो ना तर आपल्यामध्ये सहजता येते. उत्तम ती सहज अवस्था असा शब्दप्रयोग का वापरायचा सांगा. मध्यम ध्यान धारणा, प्रतिमा तृतीया प्रतिमा पूजन, तीर्थयात्रा दमादम अशी जी ओवी शास्त्रामध्ये वापरली त्याचं कारण काय आहे सांगा बघू. उत्तम ती सहज अवस्था. सहज अवस्था म्हणजे सहज अवस्थेमध्ये आपण असणं हेच मुक्ती अनुभवण्याचं एक लक्षण आहे. मुक्ती अनुभवण्याचा कधी आत्मन अनुभवता येते म्हणजे तिचं जिथं माझी या सहज स्थिती भक्ती नाम माऊलींची उभी आहे. एरवी तिजी ना चौथी, पहिली ना सरती, तिजी ना चौथी, माझी या सहस्थिती भक्ती नाम. पहिली भक्ती म्हणा, दुसरी म्हणा, चौथी म्हणा, पण माझी या स्थिती सहस्थिती आहे ना त्याला भक्ती म्हणतात. माऊली कसं वर्णन करतात बघा. माझी ह्या सहज स्थिती भक्ती नाम. ज्या ठिकाणी सहज स्थिती प्राप्त होते त्याच वेळी परब्रह्माचा अनुभव येतो, कारण परब्रह्म सहज आहे. सहज म्हणून म्हणले नाही, आपली या सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते. ते ब्रह्म सहज सरळ अखंड नित्य आहे. तया नाम समुद्रापती अध्यात्मगा. जे व्यापून देहाला असतं, देहापुरतं असतं त्याला अध्यात्म म्हणतात. पण देहाच्या बाहेर बघितलं की त्याला ब्रह्म म्हणतात. देहासहित जे सगळं व्यापून जगाला व्यापून राहिलेलं आहे, ब्रह्मांडाला व्यापून, त्याला ब्रह्म म्हणतात. जे देहाला व्यापून असतं त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे ब्रह्म आणि अध्यात्म याचा केवढा फरक आहे. जीव आणि ब्रह्म त्यातल्या एवढाच. म्हणून अध्यात्म म्हणजे जीव, तो ब्रह्मरूपच आहे. म्हणून अध्यात्म हे ब्रह्मरूपच आहे, ब्रह्मच आहे. मग गगनी जेवी मिळे नेनो कैची एक वेळे. गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एक वेळे. उठती घनपटळे नानावरणे. एक दृष्टांत दिलाय बघा, छोटासा दृष्टांत दिलाय आणि त्या दृष्टांताचा सिद्धांत सुद्धा 21व्या ओळीत सांगितला. दोन्ही ओळी आपण एकदम बघाव्या लागतील. मग गगनी जेवी निर्मळे, ज्या माने स्वच्छ आकाशामध्ये, निर्मळ आकाशामध्ये, जिथं मळ नाही त्याला निर्मळ म्हणतात. जिथं मळ नाही म्हणजे आकाशात काही ढगबिग नसतात अशा निर्मळ आकाशामध्ये नेनो कैशी एक वेळे. कशामुळं काय माहिती नाही, काय कळत नाही. उठती घनपटळे नानावरणे. नवीन नवीन रंगाची घनपटळे म्हणजे मेघ किंवा ढग निर्माण होतात की नाही असं माऊली म्हणतात. आकाश तरी स्वच्छ आहे ना, पण स्वच्छ आकाशामध्ये ढग निर्माण होतात, त्या ढगाला रंग असतो. तैशी अमूर्ती दिये विशदे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. सृष्टीच्या उत्पत्तीची स्थिती माऊली प्रक्रिया सांगायला लागलीत बरं काय. किती खोलात जाऊन भगवद्गीतेचं टीका केलेली आहे बघा. भगवद्गीतेचं हे भाषांतर नाही, खोलात जाऊन माऊलींना त्यातलं मर्मच सांगायचं आहे. अमूर्ती म्हणजे अव्यक्त असणारं, ती विशुद्धे अत्यंत शुद्ध अशा त्या ब्रह्माच्या ठिकाणी महतत्वादी अहंकार वगैरे जे आहेत, प्रकृती महतत्व, त्याच्यात महतत्व ज्या त्यात आरंभ्य आहे अशा पंचमहाभूताच्या प्रकारभेदाने आनंद ब्रह्मांडाचे आकार खंड न पडता उत्पन्न होऊ लागतात. कशासारखे? जसे शुद्ध असलेल्या आकाशात ढग निर्माण होतात तसा या ब्रह्माच्याच ठिकाणी हे उत्पन्न व्हायला लागतात. आता या 21व्या ओळीपासून माऊली जगाचं वर्णन करायला लागलेले आहेत. जगाचं म्हणजे कर्म सांगायला चालू केलं. आपण मागच्या वेळी 3 गोष्टी बघितल्या, ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म. तसं ब्रह्म, जीव आणि जगत
ह्या 3 गोष्टी जशा आहेत ना, आता जगाचं वर्णन करायला चालू केलं. जगाची उत्पत्ती ज्याला आपण प्रकृती म्हणतो, ही प्रकृती तयार कशी झाली, सृष्टी निर्माण कशी झाली, तर जसे ढग शुद्ध असलेल्या आकाशामध्ये नवीन नवीन आकाराचे, नवीन नवीन वर्णाचे ढग जसे निर्माण होतात, तसं शुद्ध असलेल्या, निर्मळ असलेल्या ब्रह्मावरती, अमूर्त असलेल्या ब्रह्मावरती ही महतत्वादी सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. स्वच्छ आणि निरभ्र आकाशात अनेक आकाराचे ढग तयार होतात आणि कसे जमा होतात काय कळत नाही. त्याप्रमाणे शुद्ध निराकार परब्रह्मामध्ये प्रकृती, महतत्व, अहंकार, पंच तन्मात्रा, पंच महाभूते आणि ब्रह्मांडाचे वेगवेगळे आकार तयार होतात. सृष्टी कशी तयार होती सांगितले बघा. हे जग जे निर्माण होते ना, त्याला जसं कारण आहे महतत्व. महतत्व हे जवळजवळ ब्रह्मतत्वच आहे. या महतत्वातून, प्रकृतीतून महतत्व निर्माण होतं. त्या महतत्वातून सुरुवातीला तयार होतो तो अहंकार. अहंकारातून तयार होतं ते 5 विषय, त्याला पंच तन्मात्रा म्हणतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध तयार होतात. मग त्यातून हळूहळू पंचमहाभूतांची निर्मिती होते आणि मग ब्रह्मांडाला आकार प्राप्त होतो. त्याला कारण काय आहे बघा. जे कार्यामध्ये अनुष्ठित आहे असलेलं जे ब्रह्म आहे ते सगळ्या या जगाचं कारण आहे. 2 ओळीमध्ये माऊलींनी स्पष्टीकरण केलेलं आहे. कसा संकल्प होतो, आपोआप तयार होतं. जसे ढग आपोआप आकाशात तयार होतात, तशी आपोआप महद्भूत तयार होतात या सृष्टीच्या ब्रह्मावरती. निरभ्र आकाश, तसं स्वच्छ ब्रह्म. वरती जसं आकाशाचं वर्णन केले ना, तसंच वर्णन ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. अमूर्त आहे ते, त्याला काय आकार नाही. अमूर्त म्हणजे मूर्त नसलेलं. विशुद्धे म्हणजे अत्यंत शुद्ध, अव्यक्त, अत्यंत शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी महतत्वापासून प्रारंभ होऊन अहंकार, भूतमात्रा आणि ब्रह्मांडापर्यंत सगळ्याची निर्मिती होते. त्यात कधीच खंड पडत नाही. ब्रह्मांडाचे बांधे होची लागती, त्याची बांधणी तयार होते. बांधे म्हणजे बांधणी तयार होते. म्हणजे वर्णन करताना तसं केलंय. पै निर्विकल्पाची या बरडी, फुटे अधिसंकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. शब्द जरा पूर्वीचे आहेत आणि त्या दृष्टीने माऊलींनी वापरलेले आहेत. आता त्याचा विस्तार करायला सांगायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे 20 आणि 21 ओवीपासून सृष्टीचा विस्तार कसा झाला 20व्या ओवीपासून सांगायला चालू केलं. 20व्या ओवीपर्यंत 19व्या ओवीपर्यंत 19व्या ओवीमध्ये अध्यात्म सांगितलं, पण इकडं 18व्या ओवीपर्यंत ब्रह्म सांगितलेलं आहे. म्हणजे ब्रह्म सांगितल्यानंतर 19व्या ओवीमध्ये अध्यात्म सांगितलं आणि आता 20व्या ओवीपासून माऊली काय सांगायला चालू केलेलं आहे. कर्म म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी झाली. मगाच्या चिंतनामध्ये, कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये बोलताना आपण म्हटलो की जगाच्या निर्मितीला, सृष्टीच्या निर्मितीला कारण कर्म आहे. कर्माशिवाय सृष्टी निर्माण होत नाही. ती पडून असतात कर्म. पण त्या कर्म जेव्हा त्यांना अंकुर फुटतो, पुढच्या ओळीमध्ये आता आपण बघायला लागलो आहे, त्याला अंकुर फुटतो ना, तर त्या अंकुराप्रमाणे जगाची निर्मिती होत असते. मग जगातले सगळे जीव प्रारब्ध भोगायला तयार होतात. त्यांची हळूहळू निर्मिती होते. पुढेच वर्णन आपण ते बघणार आहोत. पण आता इथून पुढे 22व्या ओळीपासून माऊली जगाच्या निर्मितीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यात असलेलं ब्रह्मतत्व सगळ्यात आहे बरं काय. ब्रह्म आहे, जीव ब्रह्म आहे, जग ब्रह्म आहे. तिन्ही वेगवेगळे शब्द सांगितलेत. ब्रह्म सांगितलं, अध्यात्म सांगितलं, जग सांगितलं. वास्तविक तिन्ही एकच आहे. कारण तिन्ही ब्रह्माशिवाय टिकतच नाही. तिन्ही म्हणजे ब्रह्म तर ब्रह्मच आहे, अध्यात्म पण ब्रह्म आहे म्हणजे जीव ब्रह्म आहे, आणि जग हे ब्रह्मच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. जे जे दृष्टीला दिसतं ते सगळं ब्रह्मरूप आहे. आणि याचंच वर्णन पुढच्या आता काही ओव्यामधून माऊली करतात. त्याचं जरा विस्तार जास्त आहे. त्यामुळं तो विस्तार असल्यामुळं आपण 22वी ओवी जी आहे ती पुढील चिंतनामध्ये घेऊया. कारण ह्या चिंतनामध्ये ती पूर्ण करता येणार नाही. म्हणून आपण काय करायचं, 21व्या ओवीपर्यंत माऊली ज्या बोलल्या त्या ओव्या ज्या आहेत त्याचा विचार बघा. एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, परी गगनाची निपादवे गावनी घातले.
16 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात, ऐसे ऐसे परी विरळे हे विज्ञानाची खोळे. कुणी बुद्धिवाद्यानं कितीही त्यामध्ये तर्क लढवलं तरी त्या तर्काला ते दाद देत नाही, इतकं ते विरळ आणि सूक्ष्म आहे. हलवली न गळे परब्रह्म, हलवून सुद्धा कळत नाही. आणि आकाराचे नि झालेपणे जन्मधर्माचे नेणे, आकाराला जरी आलं तरी ते जन्मधर्माचे विकार त्याला लागत नाहीत. आणि आकार जरी निमले तरी त्याला जाणं नाही, असं माऊली म्हणतात. ऐशी ही असं सहस्थितीमध्ये असलेलं ब्रह्म जे आहे, त्या ब्रह्म जे आहे त्या सहस्थितीतल्या जीवरूपाला अध्यात्म असं माऊली म्हणतात. आणि त्यामुळं जगाची निर्मिती जी होते ती जशी निरभ्र आकाशामध्ये ढगांची निर्मिती होते, तशी स्वच्छ असणाऱ्या शुद्ध आणि अमूर्त अव्यक्त असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी महतत्वादी सृष्टीची निर्मिती व्हायला सुरुवात होते. आपण पुढच्या ओवीचा विस्तार जो आहे 22व्या तो नंतरच्या चिंतनामध्ये पाहू. वेळ संपलेली आहे, थांबावं लागतंय. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. जरासं खोलपणाने चिंतन आपलं चालू आहे. काही काही गोष्टीमध्ये माझीसुद्धा बुद्धी कमी पडते विस्तार करण्यासाठी, सांगण्यासाठी. आपण सर्वजण खूप अभ्यासू मंडळी आहात. अजूनही त्याच्यावरती आपण चिंतन करा. अजूनही भगवद्गीतेच्या त्या श्लोकावरती अक्षरम ब्रह्म परमम अध्यात्म त्याच्यावरती आणि कर्म याच्यावरती अजूनही चिंतन करा. आपल्याला अजून काहीतरी गोष्टी सापडतील. मी थोडंसं थोडक्यात सांगायला लागलो, त्यात काहीतरी इकडं तिकडं चुकासुद्धा असण्याच्या शक्यता असतात. पण अनुभवाच्या गोष्टी ह्या फार सिद्धांतापेक्षा सुद्धा फार वेगळ्या असतात बरं काय. अनुभव फार वेगळा आहे. त्या दृष्टीनं आपण ही चिंतन करावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.